हा व्हिडिओ स्पेशली मी विद्यार्थ्यांकरता बनवत आहे, कारण मी एक शिक्षिका आहे आणि विद्यार्थ्यांना घडवणे, विद्यार्थ्यांसोबत जो आपला वेळ स्पेंड केला मी आयुष्यात, तर मला असं जाणवलं की मला माझं बालपण दिसलं त्यांच्यामध्ये एक्झॅक्टली. आणि फार आनंद आला. मिलिटरी स्कूलमध्ये शिकवत असताना मिलिटरीची मुलं फार डिफरंट असतात कॉमन विद्यार्थ्यांपेक्षा. मी मुंबईला पण शिकवलेलं आहे, शहापूरला. ती मुलं आणि मिलिटरी स्कूलची मुलं फार वेगळी असतात आणि ती एका जागी बसत नाही, कॉमन मुलांसारखी नसतात, खूप हायपर असतात ही मुलं. आणि मला एक आवडतं की माझे जेवढे विद्यार्थी आज खूप हायर रँकवर आहे, आज ते सैन्यात पण भरती आहेत. काही विद्यार्थी आता NDA पण क्रॅक करतील माझे विद्यार्थी. तर त्यांच्यामध्ये एक ॲम्बिशन आहे, देशाविषयी कळकळ आहे, भारत मातेविषयी खूप त्यांना आदर आहे आणि सळसळतं रक्त आहे. तेच विद्यार्थी सैन्यात भरती होतात. आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की ज्या विद्यार्थ्यांना खरंच तुम्ही सैन्यात जा, खूप सुंदर वातावरण असतं. काही वर्ष कठीण असतात, NDAचे काही वर्ष जे ट्रेनिंग असतं ते फार अवघड असतं. पण मी अशा कितीतरी कारगिल वॉर जिंकलेल्या लेफ्टनंट कर्नल पर्सनॅलिटीला भेटलेली आहे, शेक हँड घेतलेला आहे आणि मी बघितलं की इतकी ऊर्जा असते त्यांच्यामध्ये. कारण देशासाठीच ते जन्मतात, देशासाठीच त्यांचा जन्म असतो आणि देशासाठीच ते मरतात. मी पण भारतभूमीला म्हणेल की मला पुढचा जन्म द्यायचा असेल तर निश्चितपणे खूप मोठा सैनिक मला बनव आणि भारताच्या रक्षणासाठीच माझं पद राहील. कारण वीरा सावरकरांनी आमच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये स्वतः झाडं लावलेली आहे. माझ्या एक मॅडम होत्या, त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. आणि प्रॉपर मी नाशिकची, त्याच्यामुळे आमच्या नाशिकला भोगूरला सावरकरांचं घर पण आहे. तिथे दरवर्षी मी नियमितपणे तिथे जाते, काही वेळ मेडिटेशन करते. त्यांना देखील देवीची उपासना होती. बघा, ती पण देवीची उपासना करत असत. त्यांची कुलस्वामी होती आणि ती गाभाऱ्यात देवी आहे त्यांच्या घरात. तर निश्चितपणे आपल्या पाल्याला या भारतभूमीच्या संरक्षणासाठी पाठवा. शिवबा फक्त 16 वर्षाचे होते, किंबहुना ते छोटे असतानाच त्यांना बाळकडू देण्यात आलं स्वराज्याचं. मग आपल्या विद्यार्थ्यांना देखील आपण संस्कार घडवले. आपल्या विद्यार्थ्यांना जर बाळकडू दिलं की या भारतभूमीसाठीच तुमचा जन्म आहे, तर निश्चितपणे घराघरातून प्रत्येक मुलगा जर आपण देशासाठी दिला तर खूप चांगला तो लढवय्या होईल आणि या देशाचं संरक्षण देखील होईल. आज आपण या कडकत्या उन्हात आपण AC मध्ये बसलेलो आहे, पण आपला तो वीर सैनिक तिथे भारताच्या बाहेर बाँड्रीवर, वाघा बॉर्डरवर तैनात आहे. त्याच्यामुळे खूप सारे अशा फील्ड असतात की तिथे तुम्ही जाऊ शकता. जर तुम्हाला दुसरं फील्ड बघायचं असेल तर तुम्ही जर Google ओपन केलं तर तुम्ही 12वी नंतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देऊ शकता आणि त्याद्वारे तुम्ही सैन्यात भरती होऊ शकता. आणि गव्हर्नमेंट तुम्हाला फॅसिलिटी पण देतं आणि स्टेप बाय स्टेप तुमचं प्रमोशन होतं आणि खूप मोठ्याची हुद्द्याची तुम्हाला नोकरी मिळते आणि रिस्पेक्ट मिळतो. हे बघा, मरण तर सर्वांना येणार आहे, पण वीर मरण हे त्याच योद्ध्याला येतो जो देशासाठी समर्पित करतो. माझा एक विद्यार्थी होता, त्याला वीर मरण आलं होतं आणि जेव्हा त्याचं मी बघितलं पूर्ण, तर मला पण मी भारावून गेले की आपला जो फ्लॅग आहे त्यात तो टाकून त्याच्या प्रेतावर त्याची जी बॉडी असते त्यावर तो घातला जातो. म्हणजे हा किती मोठा शौर्यवीर पुरस्कार आपल्याला मिळत असतो. तर निश्चितपणे तुम्ही सैन्याविषयी विचार करा आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटत असेल त्यांनी कसोशीने प्रयत्न करा. कुठे पण कष्ट तुम्हाला घ्यावे लागणार आहे, कष्टाशिवाय पर्याय नाही. आणि देशाला, भारतभूमीला सुजलाम सुफलाम करायचं असेल तर निश्चितपणे तुम्हाला हे ध्येय साध्य करावं लागेल. जे जिजाऊनी शिवाजी महाराजांना बाळकडू दिलं होतं आणि म्हणून शिवबा घडला. शिवाचा तो पुत्र होता, त्याला इतक्या लँग्वेजेस येत होत्या शिवाजी महाराजांना, कारण हे बाळकडू घरातून मिळालं होतं, आईकडनं मिळालेलं होतं. तुम्ही देखील हे बाळकडू घ्या, सैन्याविषयी आदर बाळगा, आपल्या बाबत देखील आदर बाळगा. झालेली सेवा भारतभूमी चरणी रुजू करते. जय महाराष्ट्र.